पण तो आजचा जे टॉपिक आहे ना ते खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे बिकॉज दिस इज माय फेवरेट टॉपिक. इंडिपेंडेंट वुमेन. आजकाल ना एक ट्रेंड बनलेला आहे. मी एक इंडिपेंडेंट वुमेन आहे तर मी हे काम नाही करणार, मी ते काम नाही करणार, मी रूल्स ब्रेक करणार, मी रूड वागणार, मी कसंही वागणार तरी सगळ्या चालवून घेणार. ह्याचा अर्थ इंडिपेंडेंट वुमेन नसतं. इंडिपेंडेंट वुमेनचा अर्थ असतं की मी स्वतःची इमोशनल, फायनान्शियल, फिजिकल हेल्थची काळजी स्वतः घेणं, स्वतःची डिसिजन स्वतः घेणं. इफ ते चुकले तरी त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज माझी स्वतःची आहे. तर ह्यालाच बोलतात इंडिपेंडेंट वुमेन. आणि काही काही घरामध्ये ना असं असतं की हे हिशोबाचे कार्य हे मी बघत नाही, हे माझे हे बघतात. तर मला असं वाटतं ह्यांच्या हातातून घ्या आता. आता टाईम आलेला आहेच, 2026. आता चेंज व्हायची बारी आहे आपली. बिकॉज आता ना छोट्या छोट्या गोष्टीची शिकायची तयारी आपल्याला करायला पाहिजेत. आणि जेव्हा आपण ते माइंडसेट चेंज करतो ना की आता आपल्याला नवीन काहीतरी शिकायला पाहिजेत, ह्यालाच बोलतात इंडिपेंडन्सी. आणि त्यानंतर येतं की आणि शिकल्याने आहे ना हर एक लेडीजला मी हेच बोलते, हे आपल्याला ना पहिल्यांदा कळतं शिकल्याने की आपण किती अज्ञानी आहे, किती काय काय गोष्टी आपल्याला नाही येत. आणि त्यानंतर जेव्हा आपण नवीन नवीन गोष्टी शिकायला लागतो, शिकायची नवीन हाऊस येते. आणि शिकल्याच्या नंतर आपल्याला त्यानंतर कळतं की आपल्याला आता काय काय शिकायला भेटतंय. आपण नॉलेजेबल बनतो आणि त्या नॉलेजला आपण प्रॅक्टिकली आपल्या लाईफमध्ये यूज करतो. आणि त्याच्यामुळं आपल्या लाईफची आणि आपल्या फॅमिलीच्या लाईफची खूप ग्रोथ होते. तर तुमचं मत काय आहे इंडिपेंडेंट वुमेनच्या बद्दल आणि तुम्ही कशा आहात हे कमेंट नक्की करा ह्या दोन्ही पर्सनॅलिटीमधून. आणि अशा अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.